नमस्कार, मी प्रतिभा पाटील. आपण पाहत आहात नवमहाराष्ट्र. संपादक अरुण आंधळे पाटील. कृपया आपण हा चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. ओबीसीच्या मंत्र्याचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसीच्या घरात घुसल्या. बघा, राज्यामध्ये काल स्वतः बावनकुळे साहेबांनी सांगितले माझी सून मराठा आहे, माझी बायको कुणबी आहे, त्यांच्या घरात सगळे सोयरे घुसले असतील. आणि बावनकुळे साहेबांचे एकट्याच नाही, अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत. म्हणजे ओबीसीच्या मंत्र्यांचे गोंडस मुलं दिसले, ओबीसीच्या मंत्र्याचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसीच्या घरात घुसल्यात. आणि मग जर मराठ्यांच्या मुलीच्या ऐकून जर हे मंत्री जर ओबीसीचं वाटोळं करत असत तर त्यांनी समोर येऊन सांगावं की आम्हाला ओबीसीची घेणं देणं नाही, आम्हाला गरीब गावगाड्यातील ओबीसीची काही घेणं देणं नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या. आम्ही आता मराठा झालो, आमचे सगळे सोयरे मराठा झालेत, आमच्या सुना मराठा झाल्यात, आमच्या बायका मराठा झाल्यात, आमच्याच्याने होणार नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या. आम्ही त्यासाठी मंत्र्याकडे जाऊन जाब विचारणार आहोत आणि आमचा लढा आमच्या पद्धतीने आमच्या ओबीसीच्या जीवावर आणि ओबीसीसाठी आम्हाला लढावंच लागणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी काही कामानिमित्त म्हणा किंवा 4 सप्टेंबरला जे श्रीकृष्ण जयंती आणि श्रीकृष्णांच्या जन्माला 5000 वर्ष पूर्ण झाले आणि त्यामुळं मी वृंदावन येथे आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये जे काही घडतंय, जे काही घडामोडी घडतात त्यावर आमचं बारीक लक्ष असतं मित्रांनो. आणि एक आता मुद्दा नवीन गाजतोय, तो कोणीतरी वाघमारे का उंदीरमारे आहे त्या कुत्र्याने. आता कुत्रे हा जो प्राणी आहे हा विनाकारण भुकत असतो मित्रांनो. गावामध्ये जर शिकवले एखाद्या 1 किलोमीटरवर जरी कुत्रा भुकला एखादा तरी त्या गावातले एका मागोवे एक असे कुत्रे भुकतात. तसे असे काही कुत्रे आता ओबीसी समाजाच्या ठेका घेऊन भुकत आहेत. त्यात जो नवनाथ वाघमारे का उंदीरमारे आहे या हरामखोरांनी मराठी मुलींबद्दल, महिलांबद्दल विशेष एकदम त्याच्या लायकीप्रमाणे, जातीप्रमाणे म्हणणार नाही पण त्याच्या लायकीप्रमाणे त्याने ते मुक्ताफळ उधळले. तो काय म्हटलाय तर ओबीसी समाजातील मुलं सुंदर असतात, त्यांच्याकडे पैसा असतो, त्यांच्याकडे प्रॉपर्टी असतात आणि मग त्याला भाळून मराठी मुली त्या ओबीसी मुलांबरोबर लग्न करतात. आणि त्यांनी उदाहरण देखील दिलं, ते सुधीर आपले चंद्रशेखर बावनकुळे. काय सुंदर चेहरा, काय ते रूप, काय ते स्वरूप. आणि अशा सुंदर आकर्षक मंत्र्याला, त्याच्या मुलाला, मला वाटतं हे बावनकुळे तेली समाजाचे आहेत. आणि त्या उंदीरमाऱ्याचं म्हणणं आहे की त्यांनी मराठी मुलगी केली आहे किंवा इतर कुठल्या जातीतील अशी माहिती नाही. आणि बावनकुळे म्हणतात मी देखील कोणती समाजातील मुलगी केली आहे. तेव्हा बावनकुळे आणि त्याच्या त्या सुंदर मुलाची चर्चा करण्यापेक्षा आपण या उंदराकडे येऊया. या बावनकुळे हा ज्यावेळेस सिंगापूरला मला वाटतं गेला होता, त्या संजय राऊतांनी त्याच्यावर आक्षेप घेतला होता की त्या ठिकाणी त्याचा मुलगा 3 कोटी रुपये कॅसिनो ठरला. 3 कोटी म्हणजे मराठी समाजासाठी ही रक्कम खूप आहे मित्रांनो, परंतु ओबीसी समाजासाठी ही क्षुल्लक आहे. कारण 3 कोटी म्हणजे त्यांना 3 रुपयाप्रमाणे. कारण जातीच्या नावाखाली त्यांच्याकडे नोकरी आहेत, त्यांना सवलती आहेत, त्यांना सर्व सुख सुविधा आहेत, त्यांना मंत्रिपद आहेत रिझर्वेशन कोट्यातून, त्यांना आमदार खासदार व्हायला राखीव कोटे आहेत आणि त्यांना मराठी माणसांना मतं द्यावी लागतात. कारण त्या राखीव रिझर्व जागेवरती सर्व त्याच जातीचे ओबीसी किंवा ओबीसी जातीतीलच उमेदवार असतात. त्यामुळे मराठा समाजाला म्हणजे विशेष करून हिंदू समाजाला पर्याय नसतो. हा माज या वाघमारेला कुठून आला? आता तो जरांगे एकीकडे म्हणतोय माझ्या लेकरांना हे झालं, तो शिव सुद्धा मुख्यमंत्री असो किंवा इतर मंत्र्यांना अरेतुरेवर आईमाईवर शिवाय देतो. कारण यांचे विचार नीच आहे मित्रांनो. तो वाघमारे काय जरांगे काय हे एकाच माळेची म्हणी आहे. यांना समाजाचं काही पडलं नाही, यांना यांच्या जातीचं काही पडलं नाही, यांना हवा फक्त पैसा. आणि आपले जे मालक आहेत त्यांनी शिव म्हटलं की यांनी भुंकायचं, एवढंच काम या दोघांचं आहे. आता आपण म्हणाल जरांगे तर मराठा समाजासाठी लढतोय. हा गांजाची लिंब फुक्या काही दिवस आपल्याला माहिती आहे देवळात पडत गांजा फुकत होता आणि देशी दारू पिऊन पडायचा असे तेच घरामध्ये सांगतात. आज त्याची मुलं, मी मागे पहिला लिलावटीला त्याचा मुलगा उपचार घेतोय. अनेक गाड्या, त्यांना व्हीआयपी सुविधा, त्यांना बॉडीगार्ड, त्यांच्या नातेवाईकांकडे अचानक जीसीपी आणि डंपर वाळू तस्करीसाठी आले कुठून? हा संशोधनाचा विषय असला मित्रांनो तर ही तेढ जी समाजात निर्माण होते या अशा नालायक पुढाऱ्यांमुळे, या नालायक अवलादींमुळे तयार होते मित्रांनो. आता याचं म्हणणं आहे की 24 याला 2-3 वेळा फसवले पुढाऱ्यांनी. याला फसवलं नाही, यांनी जे पत्रात पाडायचं ते पाडून घेतलेलं आहे मित्रांनो. हा मूर्ख बनवत आहे दुनियाला, मराठी माणसांना. आणि तो वाघमारे हरामखोर सांगतो आमची मुलं सुंदर आहेत म्हणून मराठी मुले आमच्या घरात येतात. काही अंशी ते खरं आहे मित्रांनो. आज मराठी माणूस झोपलेला आहे. विविध पक्षांच्या पुढाऱ्यांचे झेंडे उचलण्यात हे नीच, ज्याप्रमाणे तो सुदर्शन म्हटला होता त्या कॉक्रोचला, हे बेरोजगार बनून एका कोपऱ्यात सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह राहतात आणि कोपऱ्यात झोराळासारखे पडून असतात. ती गोष्ट मराठा समाजाच्या तरुणांना देखील, तरुणींना देखील लागू आहे. का हे घडते? का मराठा समाजातील मुली तर मुलांशी लग्न प्रेमविवाह करतात किंवा पळून जातात? वेळ प्रसंगी मुसलमान देखील त्यांना चालतात, पण मराठी मुलं चालत नाही का? मराठी मुलांना नोकऱ्या नाहीत, मराठी मुलं डॉक्टर होऊ शकत नाही.
खालच्या जातीचे लोक 40% मार्क असले तरी डॉक्टर होतात, आणि मराठा समाजाची किंवा सुवर्ण समाजातील मुलं 500 मार्क असले, 90% मार्क, 99% मार्क असले तरी त्यांना ऍडमिशन मिळत नाही. आमच्या गावातील एक उदाहरण देतो मित्रांनो. आमच्या कर्जुली हाऱ्या तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या गावामध्ये एक रत्नाशे टुंडे नावाचे एक सद्गृहस्थ होते, ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये होते. कालावधीने त्यांचं निधन झालं. त्यांचा मुलगा तुळशीराम मुंडे. तुळशीराम मुंडे हा गृहस्थ मला एक दिवस आमच्या गावी भेटला. मी मुंबईला निघालो होतो स्टँडला. तर त्याने मला पाहिल्यानंतर म्हटलं मलाही मुंबईला यायचं, चला मुंबईला आपण जाऊ संगती. तर आम्ही ज्यावेळी त्या गाडीत बसलो त्याच्या आणि मुंबईला, म्हणजे ही हकीकत पहा मित्रांनो, याच्यावरती सर्व काही विचार करण्याची असते प्रत्येक मराठी माणसाला गरज आहे. ज्यावेळी आम्ही गाडीत बसल्यानंतर आम्ही दोघेच होतो गप्पा मारता. त्याने मला सांगितलं की आपल्याला आपल्या मुलाला भेटायचं का, तो इगतपूर येथे सत्यजित तांबेचं जे असं काहीतरी कॉलेज आहे त्या ठिकाणी डॉक्टरची त्यांनी ऍडमिशन घेतली आणि त्या ठिकाणी आपण त्याला भेटायचं. मी म्हटलं ठीक आहे, मुंबईला जाताना आपण बाहेर तिकडे जाऊ. परंतु त्याने पुन्हा जवळ गेल्यानंतर एक सांगितलं की नारायणगावला माझं छोटंसं काम आहे, ते काम जरा तुम्ही पहा जमलं असतं. ठीक आहे, चला नारायणगाव. तर नारायणगावला हे तालुक्याचे दुय्यम निबंधक जमीन खरेदी विक्रीचे होतात त्याचं कार्यालय आहे. त्या कार्यालयात आम्ही गेल्यानंतर एक महिला दुय्यम निबंधक होती. तर मी म्हटलं काम काय, त्यांनी मला सांगितलं मी माझी 4 एकर जमीन मंगळूर पारगाव त्या ठिकाणी होती, ती विकली आणि तिचे काही ते कागदपत्र असतात ते मला हवे आहेत आणि ते इन्कम टॅक्स वगैरे याला दाखवावे लागतात. तर मग त्या मॅडम रिक्वेस्ट केली. मॅडम म्हटलं हा ग्रोस 2 वेळा मुंबईवरून आलाय, तुम्ही त्याला कागद का देत नाहीत. तर ती थोडी माझी ओळख सांगितली आणि तिने ताबडतोब तो एक अपंग मला वाटतं काहीतरी होता तो काल, त्याला सांगितलं आणि त्यांना ताबडतोब द्या म्हणून सांगितलं. त्यांनी 10 मिनिटांमध्ये ते कागद त्याला दिले. पुन्हा आम्ही गाडीत बसल्यानंतर ज्यावेळी आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो आळेपाटावाया संगमनेर तिकडनं, तर मी म्हटलं की तुळशीराम हे जमीन का विकली तू. त्याने सांगितलं मला एक मुलगा एक मुलगी आहे, आम्ही मुंबईला असतो, शेतीकडे आम्ही पाहत नाही, जमीन वाट्याने देतो, त्यामुळे शेती काय आम्हाला करता येत नाही, म्हणजे केलीही नाही, वाटेकरी जे देतील तेच आम्ही घेतो. म्हटलं विकण्याचं कारण काय. त्याने सांगितलं की माझ्या मुलाला डॉक्टर होण्याची इच्छा आहे, त्याला मार्क देखील भरपूर आहेत, परंतु त्या ठिकाणी रिझर्वेशन वाल्याने ते सगळे शेटर गेल्यामुळं मला 2 कोटी आणि 15 लाख रुपये त्या ठिकाणी डोनेशन द्यायचे आणि दरवर्षाचे 1.5 लाख रुपये भरायचे त्या मुलाला, तेव्हा तो डॉक्टर होईल. म्हणजे पहा मित्रांनो, त्या माणसाने जो निर्णय घेतला माझ्या मते योग्य घेतलेला आहे. बेभरवशाची शेती करण्यापेक्षा जर मुलगा डॉक्टर होत असेल तर त्याचं कुटुंब सुखी होईल. तो आई वडिलांना पुढे, म्हणजे त्याला माहिती आहे आई वडिलांच्या वेळेला तो सांभाळेल आणि दोघांचं कुटुंब सुखी होईल. त्या शेतीच्या भरोशावर तो बसला असता, ती जमीन विकली नसती, त्याचा मुलगा डॉक्टर झाला नसता, तो असाच कुठेतरी ट्रान्सपोर्ट किंवा ड्रायव्हर किन्नर मध्ये कुठेतरी काम करत बसला असता आणि आयुष्यभर त्याने आपल्या वडिलांना आई वडिलांना दोष दिला असता की मला डॉक्टर होता आला नाही. पुढे गेल्यानंतर आम्ही ज्यावेळी त्या हॉस्टेलमध्ये गेलो, जेवणाची वेळ झाली होती, तर आम्ही त्या कॅन्टीनमध्ये गेलो. त्या कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर पाहिलं मुलं तर अक्षरशः तुम्हाला सांगतो एकदम गावाकडनं आलेली, अशी दाढी वाढलेली, केस वाढलेली, म्हणजे ज्याला रिझर्वेशन आपण म्हणतो ते रिझर्वेशन त्या ठिकाणी दिसत होतं. आता ते काही चांगले कपडे घालत नाही, हा दोष नाही, परंतु ती ओळख पटली होती की हे रिझर्वेशन मधून आलेले आहेत आणि हे आता डॉक्टर होणार आहेत आणि यांना मार्क सगळ्यात कमी आहे. कोठ्यातून आले ते, कोठ्यातून आले नाही, सॉरी, कोठ्यातून 2 कोटी 15 लाख भरून तो मुलगा आला होता आणि मग पाहिलं की हे सगळे रिझर्वेशन कोठ्यातले आणि त्या मुलाला 2.25 कोटी भरायला लागले. आणि आता तो एक झुरळ आलेला आहे कॉपर, तो अमेरिका आणि चीनने प्लॅन केलेला पाकिस्तानने, तो सांगतोय की नेट परीक्षेमध्ये घोटाळा झाला. पण नीटचा घोटाळा वाचला, सर्व काही झालं, पण त्याला सुवर्ण समाजात त्याचा काय फायदा आहे, मराठा हिंदू समाजात त्याचा काय फायदा आहे, कारण ह्या जागा सगळ्या रिझर्वेशन असतात. आणि ज्याला जर डॉक्टर व्हायचं असेल मग त्याने एक जमीन विकणे किंवा आपल्या जे काय आहे पिडूक घरदार जमीन विकणे आणि मग डोनेशन देऊन मुलाला ऍडमिशन घेणे, तेव्हा तो डॉक्टर होईल. आता जो डॉक्टर झाल्यानंतर तो जेव्हा पेशंटचा विलाज करेल मित्रांनो, मग तो 40% वाला चांगला विलाज करेल की 99% वाला चांगला विलाज करेल हे तुम्ही पहा. या विरोधात गुजरातमध्ये काही वर्षापूर्वी खूप मोठं आंदोलन झालं होतं. आणि जर तुम्हाला जर एखादी चॉईस ठेवली पेशंटला की हे रिझर्वेशन मधले यांना 40% मार्क आहे, ओपन मधले यांना 99% मार्क आहे, तुम्ही कोणाकडून इलाज करणार, कोणाकडून इलाज करणार मित्रांनो. तो भलाय तो रिझर्वेशन म्हणजे खालच्या जातीचा असू द्या, ओबीसी असू द्या, बीसी असू द्या, त्याला जर विचारलं की तू विलाज कोणाकडून करणार, तो काय सांगेल मित्रांनो. तेव्हा भारताचा विकास जो खुंटलेला आहे तो राखीव जागांमुळे खुंटलेला आहे. शाहू महाराजांनी पहिली चूक केली आयुष्यात आणि सगळ्या मराठ्यांना देशोधडीला लावलं. छत्रपती शाहू महाराजांनी आमचा मराठा म्हणून थेट पाहिजे. काहीच गरज नव्हती दलितांना 50% रिझर्वेशन जागा देण्याची. त्यानंतर उरले सुरली कसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भरून काढली. आज रिझर्वेशन मध्ये तुम्ही पहा मित्रांनो, 10 वर्षासाठी राजकीय रिझर्वेशन ठेवलेलं ते काँग्रेसने पहिलं कायम केलं, आता नरेंद्र मोदी कायम करतात. 2030 साली ती मुदत संपते. आता पाहूया नरेंद्र मोदी काय निर्णय घेतात ते. सुप्रीम कोर्ट जे सगळं देश चालवायला निघाले ते कोर्ट सत्यानाश करून टाकलेला या कोर्टानी, या न्यायालयाने, या संविधानाने या देशाचा. कशासाठी रिझर्वेशन वाढवताय तुम्ही. आज रामदास आठवले आज वर्षाला हजारो कोटी रुपये हा माणूस समाज कल्याण खात्यातले भ्रष्टाचार करून कमवतोय, आमचा थेट आरोप आहे.
हे जे वसतिगृहावर यांना अनुदान देतात त्यांचे चेकने रिटर्न निमे पैसे घेतात. राहुरीमध्ये हे घडलेले आहे उदाहरण, आणि त्याच एक दिवस आंदोलन उपोषण दिल्लीत केलं याविषयी काही होत नाही. मग रामदास आठवलेले एकदा तुला मतदानासाठी राखीव जागा दिली, कायम याला कशाला रिझर्व? याची आता परिस्थिती गरीब आहे, तो पासवान असेल किंवा इतर गवई असतील, सगळे ज्यांनी आज करोडो अब्ज रुपयाचे मालिक आहेत, हजारो कोटींचे जे मालक आहेत, 100च्या वर कोटींचे जे मालक आहेत, ते रिझर्वेशनचा लाभ घेतात. त्यांच्या मुलांना रिझर्वेशन हवं असतं, यांना राखीव जागा हव्या असतात. आणि खरे जे दलित आहेत, खरे जे मागासवर्गीय आहेत, खरे जे मातंग समाजातील लोक आहेत, ते आजही गावगाड्यात तेच पूर्वीची कामं करतात. त्यांना कुठेही राखीव जागांचा उपभोग घेता येत नाही, कारण त्यांचे हात तिथपर्यंत पोहोचत नाही. आणि आज मराठा समाज जो भेटायला लागलाय त्यांच्या नालायकपणामुळं, या झुरळाच्या प्रवृत्तीमुळे जे पडून राहतात, लोकांचे झेंडे उचलण्यात हे पोरं, संध्याकाळची कुठं क्वार्टर भेटते, कुठं कोंबडीचं उरलेलं सोडलं हाडूक भेटतं का, या नीचपणामध्ये मराठा तरुण आज वावरत आहे. आणि मग जरांगे सारखा लवाड लांडगा त्यांचा फायदा घेतो आणि चला तुम्हाला नोकऱ्या देतो, राखीव जागा देतो सांगतोय. 54 लाख लोकांच्या सांगतोय कुणबी समाजाची मते, म्हणजे मराठ्यांना कुणबी केलं तू, ठीक आहे, कुणबी झाली, जात बदलली, मराठीची कुणबी झाली. बाकीचे 4-5 कोटी त्यांचं काय मराठ्यांचं? 54 लाख लोकांनाच फक्त कुणबी सर्टिफिकेट पाहिजे, बाकी त्यांचं काय? तेव्हा आज एकच गरज आहे, ह्या ज्या नोकऱ्या आहेत, ह्या ज्या राखीव, ह्या सगळ्या बंद करा. जो खरोखर गरीब आहे त्याला राखीव जागा द्या, त्याला नोकऱ्या द्या, त्याला काय. आता आधी शेतीमध्ये बघतो मित्रांनो, प्रत्येक सरकारी योजना असतील, सबसिडी असतील, त्याला राखीव जागांमध्ये त्यांना कमी, आता सोलर घ्या त्यांना 30%, बाकी त्यांना जास्त अनुदान, त्यांना जास्त अनुदान, असे हे अक्षरशः ते अवजार शेतीत आणून दुसऱ्याला विकतात. आणि अशा प्रकारचे गैरफायदा सुरू आहे. आज आपण राशन पाहतो, मोदींनी ते सुरू केले गरिबांसाठी. तर राशनचा लाभ बांगलादेशी, रोहिंगे हे जे परप्रांती हेच लाभ घेतात. आणि उरले सुरले जर काही आपल्या लोकांनी राशन भरलं, ते मारवाड्याला नेऊन विकतात आणि संध्याकाळी काही ढाब्यावर बसतात, काही इतर काही त्यांनी घेतात. दुसरीकडे आदिवासींचं पाहिलं मी वसई नालासोपारा या ठिकाणी, तेव्हा आदिवासी मुलांना त्या सुकडी वगैरे असं, म्हणजे रेडी रवा असेल किंवा उपमा असेल, ते जे आरोग्यात चांगलं असतं ते बनवण्यास पॅकेट दिले जातात. कुठल्याही शासनाने स्कीम हरामखोरांनी काढली, ते आदिवासी ते कचऱ्यात टाकतात नेऊन, आणि तिथं गौशाळे लोक ते घेऊन जातात पाकिट आणि गायांना चारतात. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले, आजही ते सुरू आहे. आणि हे अनुदान जे चालू आहेत मित्रांनो, त्यात फक्त टक्केवारी कमिशनसाठी या स्कीम काढल्या जातात. आता न्यायालय बाहेर महिलांना म्हणजे दूध पाजण्यासाठी हे केलेले आहेत पोलीस चौकी आणि न्यायालयात. 2-3 लाखाचे ते टपरे बनवून ठेवलेत. ओपनिंग झाल्यापासून एकही महिला त्या ठिकाणी गेलेली असे लोक सांगतात. का तर कोणीतरी डोकं चालवलं, तेव्हा आम्ही असे टपरे बनवतोय, आम्हाला ऑर्डर द्या, काढला जी आर. मागे नाही आपण माहितलं होतं, एक हेल्मेटवाला कोण मंत्री, त्याचा नातेवाईक, हेल्मेटची कंपनी चालत नव्हती, त्याने जी आर काढला, हेल्मेट सक्तीचे केले, कंपनी फॉर्मला. नितीन गडकरींचं पहिलं मुलगा इथेनॉल बनवतोय, जी आर काढला, इथेनॉल बनवा, 400-500 कोटी रुपये कमवत. तेव्हा हा जो भ्रष्टाचार आहे हा गेला खड्ड्यात. फक्त मराठी तरुणांनी आता एकच लढा उभा राहतो, जरांगे सुद्धा गेला खड्ड्यात, त्याचं पोट त्याच्यावर व्यवस्थित चाललंय. आता एकच आंदोलन करा, ज्याप्रमाणे त्या झुरळांनी केलं की आम्हाला राखीव जागा बंद करा, त्याविषयी आंदोलन छेडा. आज तुम्हाला सांगतो 21 तारीख मित्रांनो, दिल्लीमध्ये कर्णी सेना, रणवीर अशा बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी जंतर मंतरला आंदोलन आहे, रिझर्वेशन हटाव आंदोलन. मला नाही वाटत महाराष्ट्रात एक देखील माईचा पूत महाराष्ट्रातला या आंदोलनात गेला असेल, कारण हे झुरळासारखे पडून असतात कोपऱ्यात, त्यांना काही व्यसनाधीन झालेले आहेत अगदी, आणि म्हणून मराठी मुलं पळून जातात. आणि पाहिलेले मराठी मुले कशा प्रकारे गावागावातून खालच्या जातीबरोबर खरोखर पळून जातात. का तर मराठ्यांचा एक माज असतो, आमच्या मुलीला आम्ही चांगलं स्थळ पाहणार, आमच्या मुलीला डॉक्टर नवरा पाहिजे, आमच्या मुलीला नोकरीवाला नवरा पाहिजे, आमच्या मुलीला शेती करायला नाही पाहिजे. आणि हे स्थळ पाहीपर्यंत ती मुलगी, तिला ज्यावेळी एक लत लागते त्या जवानीची, मग ती जातपात पाहत नाही मित्रांनो, भैया असो, मुसलमान असो, बिशी असो, धनगर कोणीही असो, त्याच्याबरोबर ती जाते, कारण तिला त्यावेळेस त्याची गरज आहे, तिला ते आवडतं, तिचं वय झालेलं आहे. आणि हे उच्च श्रेणीतील नवरा शोधत असतात. हे आता आम्ही डोळ्याने पाहतोय, तुम्ही सुद्धा पाहताय. परंतु का नाही तुमच्या मुलांना नोकऱ्या? बाबासाहेब आंबेडकरांनी काय ठेका नाही घेतला या सगळा देश चालवायचा, आणि बाबासाहेब आंबेडकर सांगतो म्हणून नोकऱ्या नाही? हा कुठला न्याय? हे कुठला धर्म? तुम्ही सगळे जातीला आपण धर्म समभाव म्हणतो, हा अन्याय नाही का मराठा समाजावर किंवा सवर्ण समाजावरती? यांना नोकऱ्या नाही, यांना शिक्षणात कुठे काही नाही, नोकरीत पडत नाही, कुठेच काही आहे नाही, तरी हे हरामखोर पडलेले आहेत एका धुरासारखे आपण म्हणतो. यांना काही मुलांचं भवितव्य मराठ्यांना घेणं देणं नाही. आणि का सांगतो मी, आम्ही गेली अनेक वर्ष, त्यावेळी आम्ही बलवंत मराठा सेना भवनमध्ये असताना काढायचो, आमचे एक सदर असायचे, एक केस वाचा आणि गप्प बसा. तसे काही करू नका. जरांगे आला, त्याला जेव्हा तलप लागेल तेव्हा तो गांजा फुकीत येतो,
चला माझ्या लेकरांनो, तू बाप झाला सगळ्यांचा, सगळ्या मराठ्याचा बाप झाला तू लायकी आहे सगळ्यांचा बाप व्हायची. तू फक्त पवारांनी तुकड्यावर पाळलेला तो कुत्रा आहे आणि तू मराठ्यांना शिकावं लागला का मी बाप माझे पोरं, तुझे पोरं असतील तुझे बघ आता लिलावटीमध्ये उपचार घेतात. तेव्हा मराठा समाजानं हे रिझर्वेशन हटाव आंदोलन सुरू करा. आज 21 तारखेला 21 ऑगस्टला दिल्लीच्या जंतर मंतरवर शूरवीर खरे जे हिंदू आहेत, खरे जे सच्चे सनातनी आहेत ते आता आंदोलनात उतरलेले आहेत. महाराष्ट्र हा सर्वधर्म समभाव पाळणारा आहे, सर्व जातींना बरोबर घेऊन जाणार आहे. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज गेले कुठे? जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर ना आंबेडकर बौद्ध झाले असते, ना फुले शाहू जिवंत राहिले असते, हे सगळे मुसलमान झाले असते. हा इतिहास माहित नाही कोणाला. इक्बालने म्हटलेलं आहे, काशी की खला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवाजी न होत तो सुन्नत होत सबकी. कुठून आले असते राखीव जागा? कुठून आले असते आंबेडकरांचं बौद्ध धर्म? कुठून आले सगळे मुसलमान झाले असते. मला वाटतं मग त्यावेळी सगळ्यांना धर्म समभाव म्हणजे एकाच जातीचे झाले असते, सगळे गोलटोपे घालून नमाज पडत बसले असते. आज आम्हाला शल्य वाटतं की आम्ही मागच्या वेळेस 16 तारखेलाच ऍक्च्युली हे आंदोलन होतं जंतर मंतरला. मी 16 तारखेलाच त्या ठिकाणी आलो, परंतु त्या ठिकाणी त्या हरामखोर पार्लियामेंटरी पोलीस स्टेशनने परवानगी नाकारली. त्या थोरांना एक दिवसाऐवजी 35 महिन्यावर त्या ठिकाणी बसून दिलं. परंतु हिंदू ज्यावेळी आंदोलन करायला उतरले त्यांनी परवानगी नाकारली आणि आज 21 तारखेला त्या ठिकाणी आंदोलन आहे असं जाहीर झालं होतं. परंतु होईलच, त्याला परवानगी देतीलच, कारण आम्ही स्वतः ज्यावेळी परवानगीला गेलो त्यांनी सांगितलं फक्त 2 ते 5 किंवा सकाळी 11 ते 3 तासच उपोषणाला आंदोलनाला बसता येईल, जास्त वेळ बसायचं तर रामलीलाला जा. म्हणजे पहा मित्रांनो, इथे देखील राखीव जागांचाच खेळ. तो जो नीच म्हणजे खालच्या जातीचा आहे तो कोण जुळवतो त्याला महिनाभर बसायची परवानगी, आणि जर हिंदू सवर्ण समाजातील कोणी आंदोलन करायला जंतर मंतरवर गेले तर त्यांना 3 तासाची परवानगी. हे राज्य कोणाचं आहे? मोदी शहांना आम्ही सांगू इच्छितो, तुम्ही ज्या हिंदूंच्या मतावर निवडून आलेत तुम्ही त्याच लायकीचे आहात. तुम्हाला जे 2 तुमचे खासदार होते तुम्ही त्याच लायकीचे आहेत. तुम्ही हिंदूंना आज गद्दारी करता, तुम्ही उपोषणासाठी परवानगी देत नाही आंदोलनाला जंतर मंतरवर. हे कोणाच्या बापाचं राज्य आहे? तुम्ही हुकुमशाह झाले, तुम्ही काही कराल, तुम्ही हिंदूंच्या मतावर निवडून याल आणि हिंदूंनाच तुम्ही पायदळी तोडवाल, चालणार नाही. हिंदू आता जागा झालेला आहे आणि महाराष्ट्र गेला तिकडे खड्ड्यात. त्यांच्या लोकांची काही आंदोलनाला गरज नाही. इथे एक शूरवीर सगळे तिकडने सेनावाले वगैरे आता आजपासून आंदोलनाला बसलेत. जोरांनो, महाराष्ट्रातील तुम्ही असेच लोकांचे झेंडे उचला, तुमच्या आई बहिणी पळून जातील आणि मग वाघमारे सारखे तुम्हाला हिनवतील की आमची मुलं सुंदर आहेत, आमच्याकडे पैसा आहे, आमच्याकडे सर्व काही आहे, म्हणून हिंदू म्हणजे मराठी मुली आमच्या घरात घुसतात. आणि तो बावनकुळे सांगतो, हो माझी बायको कुणबी आहे, माझी सून मराठी आहे. शरम बाळगा मराठ्यांनो, शरम बाळगा. या पुढाऱ्यांच्या नादी लागू नका. हे हरामखोर पुढारी मराठा जितके आमदार खासदार आहेत हे तुमचं काही भलं करणार नाही. त्यांचं भलं झालंय ना. आता एक वेळ आमदार खासदार झाला तो त्यांच्या पुढच्या 50 पिढ्या बसून खातील इतकं पैसे कमवतो, इतकी प्रॉपर्टी कमवतो. तुम्ही फक्त त्यांच्या एका क्वार्टरसाठी किंवा एका तुकड्यासाठी त्यांच्या मागे आयुष्यभर फिरता आणि मग तुमच्या मुली दुसऱ्या जातीबरोबर पळून जातात. हाच तुमचा अन्याय आहे आणि तुम्ही यातच सडत पडणार. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा आता कोक्रोच बनण्यात काही हरकत नाही. असेच जगा. आणि आपण वरून म्हणायचो आम्ही शिवरायांचे वंशज आहोत, आम्ही शिवरायांचे मावळे आहोत आणि वेगात दौडले वीर मराठी सात. बाकीचे काही उपटायला गेले कुठं? 7च मराठ्याने दौडायचं, बाकीचे काढायची कोणाची? तेव्हा काहीतरी लाज बाळगा. कुठेतरी तरुणांना तुमचं वेळ आहे ना, जरांगे किंवा यांच्यासारख्या फालतू लोकांच्या नादी लागू नका, काही भलं होणार नाही. आता एकच आवाज, रिझर्वेशन हटाव आंदोलन, हिंदू जगाव, सुवर्ण जगाव आणि सगळे जात हटवा. जो खरोखर गरीब आहे त्याला रिझर्वेशन द्या. बस झालं. आमच्या पूर्वजांनी काही चुक्या केली त्याचे फळ आम्ही 75 वर्ष भोगतोय. किती दिवस हे सहन करायच्या जागा सगळीकडे राखीव. म्हणून मराठ्यांच्या मुली पळून जातात. तेव्हा त्या वाघमाऱ्याला उंदीर मारायला एकच सांगणे की आमचे सुद्धा कधीतरी दिवस येतील, आमचा मराठा सुद्धा कधीतरी जागा होईल आणि राखीव जागा काढून टाकेल. मग आमच्या मुलांना इतर लोक जातीच्या मुली आमच्या मुलांच्या मागे लागतील. अशीच वेळ येऊ, हीच आमची छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, पोटतिडकीतून जो बोलतोय, आम्ही गेली 25-30 वर्ष या विषयावर आम्ही या राखीव जागांबद्दल लढतोय. कोणाला काही पडली नाही. आणि भ्रष्टाचार विरोधी लोकांदोलनाच्या माध्यमातून आंदोलन करतोय. भ्रष्टाचार कोणाला काही पडली नाही. उलट लोक म्हणतात ते काय करायचं आपल्याला तुम्ही चिपटाणी करून. तेव्हा असो, आमचा तो स्वभाव आहे. आता या वयात देखील आम्ही आमचे विचार बदलू शकत नाही मित्रांनो. त्यामुळे आमचा लढा एकला चलोचा आहे. कोणी बरोबर येऊ कोणी न येऊ, आमचा लढा असा सुरू राहील. तेव्हा आमची एकच विनंती आहे मराठा तरुणांना जयंतीला की रिझर्वेशन हटाव हे आंदोलन महाराष्ट्रात देखील सुरू करा. तेवढ ठेवा जसं दिल्लीत किंवा उत्तर भारतामध्ये सुरू झालेलं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. Like and subscribe. Hit that like button and subscribe for more.